हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय उपवासाचे बटाटा वडे. आपल्या नेहमीच्या वड्यांपेक्षा वेगळे पण खायला अप्रतिम चवीचे असे हे बटाटा वडे एक वेळ नक्की ट्राय करून बघा. तर चला बघूया कसे बनवायचे. हे बटाटे वडे बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे. या तेलावर 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि तो या तेलावर परतून 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये आता 2 वाटी पाणी घालायचं आहे. तर ज्या वाटीनं आपण पीठ घेणार आहोत त्याच वाटीनं 2 वाटी इथं पाणी घालायचं आहे. आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि तोपर्यंत यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. तर आता या पाण्याला उकळी येते. तर पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 बटाटा वरची सालं काढून तो खिसून घेतलेला आहे आणि 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. म्हणजे त्यामधलं जे स्टार्च असतं ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि तो आता खिसलेला बटाटा या पाण्यामध्ये घालायचा आहे. बटाटा पाण्यामध्ये घातल्यानंतर 1 ते 2 मिनटं फक्त त्याला शिजवून घ्यायचं. म्हणजे असंच बटाटा पाण्यामध्ये घालून सोडून द्यायचं. म्हणजे बटाटा थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा. तर आता इथं बघू शकता या बटाट्याला देखील उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि इथं मी आपण जे प्रीमिक्स बनवलेलं आहे उपवासाचं त्या प्रीमिक्समधलं 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीनं आपण 2 वाटी पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीनं 1 वाटी प्रीमिक्समधलं पीठ मी इथं घेतलेलं आहे. हे आता व्यवस्थित असं या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि छान असं शिजवून घेतलं. पाण्याला उकळी आलेली असल्यामुळं पीठ पाण्यामध्ये घातल्यानंतर ते लगेच घट्ट व्हायला लागतं. एक प्रकारची कणिक तयार होते. तर हे शिजवून घेत असतानाच यामध्ये जर काही गाठी झाल्या असतील तर त्या देखील या प्रकारे प्रेस करून थोड्या थोड्या फोडून घ्यायच्या आहेत. आणि आता बघू शकता 3 ते 4 मिनिटांमध्ये छान अशी कणिक तयार झालेली आहे. एक वेळ पीठ पाण्यामध्ये घातल्यानंतर बाकीचं काम आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करून घ्यायचं आहे. तर बघू शकता पूर्ण 6 ते 7 मिनिटासाठी ही कणिक मी अशीच या कढईमध्ये परतून घेतलेली आहे आणि जितका वेळ परतून घ्याल तितकी ही कणिक छान तयार होईल. तर आता बघू शकता मस्त अशी ही कणिक तयार आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर 2 ते 3 मिनटं त्याच्यावरती झाकण लावून हे असंच सोडून द्यायचं. आता 3 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलं आणि आता कढई खाली उतरवून घेतलेली आहे आणि पुन्हा 5 ते 6 मिनिटासाठी थोडंसं थंड होऊ द्यायचं, जेणेकरून आपल्याला सहज वडे बनवता येतील. तर आता या प्रकारे थोडंसं पसरून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 मिनिटं थोडंसं थंड होऊ देऊया. तर आता हे थोडंसं थंड झालेलं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता व्यवस्थित असं हे मळून घेऊया. अगदी सहज मळलं जाते. आपण छान असं शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळं मळून घ्यायला त्रास होणार नाही. तर या प्रकारे ही कणिक आता तयार आहे. याचे तुम्हाला ज्या आकारात पाहिजे असतील त्या आकारामध्ये वडे बनवून घ्यायचे. लंबगोल आकारात किंवा गोल आकारात जसे पाहिजे त्या आकारामध्ये याचे वडे बनवून घ्यायचे. पण वडे बनवून घेतेवेळी या प्रकारे थोडंसं कणिक चोळून घ्यायचं हातावर आणि त्यानंतर या प्रकारे त्याला पाहिजे तसा आकार द्यायचा. तर या प्रकारे हे गोल आकारामध्ये मी वडे बनवून घेतलेले आहेत आणि हे बनवलेले वडे एका प्लेटमध्ये काढून ठेवते आणि बाकीचे सगळे वडे याच प्रकारे बनवून घेते. तर बघू शकता थोडंसं पीठ या प्रकारे चोळून घ्यायचं हातावर आणि त्यानंतर वडे बनवायचे, म्हणजे ते क्रॅक्स कमी होतील आणि वडे आपले छान वळले जातील. तर असे मी हे सगळे वडे बनवून घेतले. गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे आणि आता लगेच आपण हे तयार करून घेतलेले वडे या तेलामध्ये सोडायचे आणि नेहमीप्रमाणे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, छान क्रिस्पी होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे. तर हे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती मस्त असा रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे. तर इथं बघू शकता आता रंग यायला सुरुवात झालेली आहे. छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण हे वडे लगेच काढून घ्यायचे. खूप क्रिस्पी होतात हे वडे. वरच्या बाजूने एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम मऊ लुसलुशीत असे हे छान वडे तयार होतात. तर नक्की ट्राय करून बघा, त्यानंतर कमेंट करून सांगा. इथं हे वडे मी खाण्यासाठी लाल चटणी आणि दही घेतलेलं आहे. तर आजची ही उपवासाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मला. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा.
आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. थँक्यू.